दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त अंधेरीत ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा पार पडला। यावेळी उद्धव ठाकरेंनी आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत दिले। वेळ आली की स्वबळाचा निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही आणि कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं। यावेळी त्यांनी मोदी शहांसह एकनाथ शिंदेंवरही जोरदार हल्लाबोल केला। पाठीत खंजीर खुपसल्यास वाघनख काढणार असल्याचं ठाकरे म्हणाले, तर निष्ठावान शिवसैनिकांनी सांगितल्यास पक्षप्रमुख पद सोडणार असल्याचं देखील उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। आपण हिंदुत्व सोडलं नाही याचा देखील पुनरुच्चार उद्धव ठाकरेंनी केला। येत्या काही काळामध्ये महापालिका निवडणुका येणार आहेत। मी सगळ्यांशी बोलतोय, सगळे मुंबईतले सगळे बोलून झाले, संभाजीनगर नाशिक सगळे झाले। सगळ्यांचं मत आहे की एकटा लढा। ताकद आहे। अमित शहाना जागा दाखवणार आहात? ठीक आहे, अजून निवडणूक जाहीर झालेली नाही, पण मला तुमची जिद्द बघू द्या, तुमची तयारी बघू द्या। ज्या भ्रमात आपण राहिलो तो पहिला त्या भ्रमातनं बाहेर या, आणि ज्या क्षणी माझी खात्री पटेल आपली तयारी झाले, मी कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही। मध्ये अब्दाल येऊन गेले। कोण? अमित शहा। आणि त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रातला हा विजय उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवणार आहे। ठीक आहे अमित शहाजी, जखमी वाघ काय असतो आणि त्याचा पंजा काय करतो ते तुम्हाला येत्या भविष्यात दिसेल। मराठी माणसाच्या नादी लागू नका। जिथे औरंगजेबाला झुकवलं तिकडे अमित शहा काय कोई 30 झाड की पत्ती आहे। आपल्या देशाचा तिरंगा आहे, त्या तिरंग्यामध्ये सुद्धा हिरवा आहे। जो तिरंगा तुम्ही अनेक वर्ष स्वातंत्र्यानंतर सुद्धा तुमच्या कार्यालयावरती लावत नव्हतात। आम्ही तर देशप्रेमी मुसलमानांना आमचे मानतोच म्हणून तर ते आमच्या सोबत आलेत। पण देशप्रेमी मुसलमानांनी तुमच्या विरोधात आमचं हिंदुत्व मान्य करून आम्हाला मतदान केलं म्हणून तुमच्या पोटात एवढा जर का पोटशूळ असेल, आणि तुम्हाला जर का इस्लामचा आणि सर्व देशप्रेमी मुसलमानांचा सुद्धा द्वेष असेल, तर अमित शहाना मी जाहीर आव्हान देतोय, तुम्ही तुमच्या भाजपच्या झेंड्यामधला हिरवा काढून दाखवा। दाखवा, तो काढा, पहिला हिरवा काढा आणि मग आम्हाला हिंदुत्व शिकवा। या पद्धतीने जी वागणूक 2.5 वर्ष यांना मिळत होती मुख्यमंत्री म्हणून, आता बसायचं तर बसा, नाही तर गावी निघून जा। मग ते लहान मुलांचं गाणं मला आठवतंय, रुसूबाई रुसू गावात बसू, नाही काय कोपऱ्यात बसू। तसं यांचं झालंय। पाहिजे ते मंत्रीपद देत नाही, रुसले गेले गावी। डावसला नेलं नाही, गेले गावी। खुर्ची बाजूला ठेवली नाही, गेले गावी। म्हणजे रुसूबाई रुसू, गावात जाऊन बसू, पण आता डोळ्यातले आसू दिसायला लागलेत तुमच्या। समजा जो शिवसैनिक आपत्ती काळामध्ये मुंबईकराच्या जीवाला जीव देतो, धावून जातो, जीव वाचवतो, ते 90,000 जे काय RSSचे असतील तर कार्यकर्ते आता धावून येतील। मग मुलाला शाळेत ॲडमिशन पाहिजे, कुठे काहीतरी दंगली झाल्यात, रुग्णाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचंय, रक्त पाहिजे, RSS वाले देतील? 90,000 लोक जी काय बाहेरून सगळी उपरी आणली होती, त्याच्यापैकी एक तरी माणूस रक्तदान करेल की गोमूत्रदान करेल हे तुम्ही विचारा, कारण ते करू शकतात। अत्यवस्थ जर का रुग्ण असेल, त्याला रक्त पाहिजे असेल, शिवसेनेकडे आला तर शिवसैनिक जर का ग्रुप मॅच होत असेल तर तो त्याची जात पात पंथ न बघता रक्तदान करून टाकेल आणि त्याचा जीव वाचवेल। पण जर ते 90,000 कार्यकर्ते संघाचे असतील आणि त्यांना सांगितलं की अत्यवस्थ आहे, रक्त पाहिजे, रक्त नाही आम्ही गोमूत्र देतो, हे भाजप काय RSS काय हे सगळे असेच आहेत।
करणार काही नाही, काड्या लावायच्या, आगी पेटवायच्या, दंगल उसळली की पळून जायचं. बाबरी 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 म्हणून सगळं माहोल पेटवलं आणि प्रत्यक्ष बाबरी पडल्यानंतर आम्ही नाही त्यातले. ही अशी तुमची नामर्दाची अवलाद आणि तुमच्याकडनं आम्ही हिंदुत्व आणि राष्ट्रत्व शिकू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.